विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्वीच्या तासाला एपीच्या मूळ संकल्पनेवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 3.1 हा सोडवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला शेवटी एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. आणि ते एक्झाम्पल काय आहे? शो दॅट द सिक्वेन्स 5, 8, 11, 14 इज एन एपी. ही दिलेली सिक्वेन्स एपी आहे का चेक करायचं. असे एक्झाम्पल्स आपण सोडवले आणि जर ही सिक्वेन्स एपी असेल तर त्यावर आधारित नंतर तीन क्वेश्चन दिले. व्हॉट विल बी द 100th टर्म, 100वी टर्म शोधायचा आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, चेक वेदर 92 इज इन दिस एपी. तर ही या सिक्वेन्स आहे एपीचा 92 ही एखादी टर्म असू शकेल का हे चेक करायचं आहे. 92 प्रमाणेच 61 बद्दल सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. आता पहिला प्रश्न जो मूळ प्रश्न आहे तो सहज सुटू शकतो. एपीच्या संकल्पनेवर आधारित एपी चेक करण्यासाठी आपण बघितलंय, इफ द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is constant then that sequence is AP. AP ची मूळ डेफिनेशन, दोन क्रमांकित पदातला फरक हा स्थिर आहे. आता इथे बघा, त्या पहिल्या दोन पदातला फरक कसा घ्यायचा आहे हे याबद्दल तुम्ही आता परिचित झालेला. नंतरच्या टर्म मधून पाठीमागची टर्म मायनस करायची आहे. यामध्ये 8 - 5 3 येतो, 11 - 8 3 येतो, 14 - 11 3 येतो. प्रत्येक ठिकाणचा फरक हा 3 कॉन्स्टंट आहे. That is, the difference between any two consecutive terms is constant. Clearly, this sequence is an AP. AP आहे, क्लियर होतं सर. पण आता या पुढच्या क्वेश्चन कडे गेला, व्हॉट विल बी द 100th टर्म, 100वी टर्म आता आपल्याला लिहिता येईल का? तर तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी काय म्हणे, इथं 5 आणि 3 8, 3 न वाढता 3 ऍड केले. 8 मध्ये 3 मिळवल्यानंतर 11 आले, 11 मध्ये 3 मिळवल्यानंतर 14 आले. म्हणजे चौथ्या टर्म पर्यंत इथं आहे. असं 100व्या टर्म पर्यंत 3 ऍड करत 3 मिळवत जाणं हे शक्य नाही. दॅट इज द डॉंकी वर, नॉट अ स्मार्ट वर. ती पद्धत नव्हे. आणि त्यासाठी आपल्याला या एपीसाठी प्रत्येक टर्मला लागू पडेल अशी जनरल टर्म, nth टर्म असं म्हणतात, म्हणजे टीएन असं डिनोट करतात. त्या टीएन साठी फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. टीएन म्हणा, nth टर्म किंवा जनरल टर्म. आता टीएन साठी इथे क्वेश्चन लिहू मी, इफ A is an first term of an AP and D is common difference, then prove that Tn is equal to A plus n minus 1 into D. हा फॉर्म्युला तयार करायचा आहे. डिराइव्ह करूया आणि नंतर ह्या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन आहे. Here you have given first term is A and you know that first term is denoted by T1. T1 is A. पहिली टर्म A आहे. या एपीचा कॉमन डिफरन्स T आहे. म्हणजे दुसरी टर्म T2 कशी मिळेल? जर पहिल्या टर्म मध्ये T मिळवला तर म्हणजे काय होईल? T1 plus D. That is A plus B. Next, third term T3. T2 मध्ये D मिळवू, पाठीमागच्या टर्म मध्ये D मिळवायचं. आता T2 बरोबर तुम्ही लिहिलेलं आहे A plus D आहे आणि त्यामध्ये D मिळवू. A plus D plus D म्हणजे काय होईल? A plus 2D. Next, fourth term T4. T3 plus D. T3 आहे A plus 2D.
डी मिळवल्यानंतर आपल्याला मिळेल a प्लस 3b आणि अशा पद्धतीनं आपल्याला nth टर्म tn मिळायचं. आता या ठिकाणी तुम्ही ह्या पहिल्या 4 टर्म काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. आता T4 कडून जाऊ आपण. T4 म्हणजे चौथी टर्म. T च्या बेस जवळ जो 4 लिहिलेला आहे तो त्या टर्मचा क्रमांक आहे. तर या टर्मचा क्रमांक 4 आणि त्याचं जे आन्सर मिळाले आपल्याला a प्लस 3d. तर पहिली टर्म a आहे आणि d चा जो कोएफिशिएंट आहे 3. तर या टर्मचा क्रमांक 4 आणि d चा कोएफिशिएंट 3 या दोघांच्या रिलेशन कडे काळजीपूर्वक बघितलं तर d चा कोएफिशिएंट 1 ने कमी झालेला आहे. चौथी टर्म इथं 3 आहे म्हणजे 4तून 1 मायनस झाल्यानंतर 3 येतो. म्हणून मी हेच टर्म या पद्धतीने लिहितो a प्लस 4 मायनस 1 इंटू b. तसंच आता वरच्या तिसऱ्या टर्म कडे चला t3. टर्मचा क्रमांक 3 आहे. d चा कोएफिशिएंट 2 आहे. 3 आणि 2 च्या रिलेशन मध्ये तुमच्या लक्षात आलं 3तून 1 मायनस केल्यानंतर 2 आले म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल a प्लस 3 मायनस 1 इंटू d. चला वरच्या पहिल्या टर्म कडे बघितलं तर काय होईल a प्लस दुसरी टर्म आहे तर a 2 मायनस 1 इंटू d. पहिल्या टर्म कडे पहिली टर्म a ने डिनोट केली आहे. तर या पद्धतीने जर आपण आता nth टर्म कडे गेलं तर nव्या क्रमांकाची टर्म लिहित असताना पहिलं a टर्मचा क्रमांक n आहे. n मधून 1 मायनस करून त्याला d ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे n मायनस 1 इंटू d is the nth term that is general term of an AP. हा जनरल आणि हा फॉर्म्युला कोणत्याही टर्मला लागू होतो. आता समजा तुम्ही म्हणाल पहिली टर्म t1 यांच्या ठिकाणी 1 ठेवा तर 1 च्या ठिकाणी 1 ठेवल्यानंतर पहिली टर्म मिळू शकते तुम्हाला. यांच्या ठिकाणी 2 ठेवल्यानंतर दुसरी टर्म मिळू शकते. यांच्या ठिकाणी 3 ठेवल्यानंतर तिसरी टर्म मिळू शकते. या पद्धतीने प्रत्येक टर्मला लागू पडणारा हा tn फॉर्म्युला आहे. हे आपल्याला पाठांतर करायचं आहे याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. या पद्धतीने हे आपल्याला बेसिक वरून आपण हे प्रूव्ह करू शकतो किंवा आणखीन एक दुसरी मेथड आपण प्रूव्ह साठी बघूया. सपोज a is first term and d is common difference of an AP. d a common difference है. Then the main concept of AP is that the difference between any two consecutive terms is constant and that constant difference is denoted by d. Now here t1 first term is a, t2 minus t1 d, t3 minus t2 d, t4 minus t3 हा ही डिफरन्स टीचे आणि या प्रमाणे nth टर्म घेतली लास्ट टर्म आहे nth टर्म tn आणि tn च्या पाठीमागची टर्म tn - 1 इज इक्वल टू d. असे प्रत्येक दोन क्रमांकातला फरक t ने आपण लिहिला. या ठिकाणी आपल्याला एकूण ह्या इक्वेशनची संख्या जर बघितली तर n इक्वेशन आहे. n इक्वेशनची संख्या n आहे आणि हे सगळे n इक्वेशनची जर आपण बेरीज केली ऍडिशन केलं तर काय होईल. लेफ्ट साइडला हा t1 प्लस इथला मायनस हा कॅन्सल. इतर t2 पॉझिटिव्ह आहे नंतरचा t2 निगेटिव्ह हा कॅन्सल. इथं t3 पॉझिटिव्ह खालचा निगेटिव्ह t3 मायनस. या ठिकाणी
मायनस असल्यामुळे तोही कॅन्सल करा आणि अशाच पद्धतीने कॅन्सल करत जात असताना या ठिकाणी Tn-1 निगेटिव्ह आणि साहजिकच त्याच्यावरच्या टर्ममध्ये इक्वेशन मध्ये Tn-1 पॉझिटिव्ह असणार आहे. इथल्या पॉझिटिव्हशी हा निगेटिव्ह कॅन्सल होतो. डाव्या बाजूची ही बेरीज आहे फक्त त्या बेरजेमध्ये Tn हा शिल्लक राहतो. Tn आता राईट साइड उजव्या बाजूच्या बेरजेकडे जर बघितलं आपण n इक्वेशन आहे ना, एकूण इक्वेशनची संख्या n आहे त्यापैकी एकच वेळा आहे मग इथं आला a. एकूण इक्वेशन n आहे परंतु एका इक्वेशन मध्ये b नाही तर b किती वेळा आला? एक कमी करूया n मधून. एक कमी झाला म्हणजे n मधून एक मायनस करावा लागेल म्हणजे n-1 वेळा t आला. therefore a plus n-1 into t is the general term. ही जनरल टर्म आहे आणि आता ह्या tn चा वापर करून आपल्याला ह्या तीन प्रश्नांची उत्तर सहज लिहिता येईल. tn जर आपल्याला माहित नसला तर ही उत्तर लिहिणं शक्य नव्हतं किंवा ते एपीच्या दृष्ट्या मॅथमॅटिकल स्टेप्स नुसार योग्य नव्हतं. बघूया बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे व्हॉट विल बी द 100th टर्म म्हणजे t100 शोधायचा आहे. आता t100 शोधायचा आहे म्हणजे n च्या ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल 100. You have the formula for Tn. Tn is equal to a plus n-1 into d. From the AP, A is 5 first term plus 100 minus 1 and d common difference 3 आहे. तुम्हाला शोधायचा आहे T100 100 टर्म. Simplify this 5 plus ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफिकेशन 100 1 मायनस करा 99 into 3 5 plus मल्टिप्लिकेशन नुसार अगोदर करायचं आहे 99 into 3 297 and 297 plus 5 302 is the 100. 100 मीटर किती येते 302. लक्षात आलं Tn चा किंवा आता दुसरा प्रश्न आहे यामध्ये विचारायला चेक whether 92 is in this AP. 92 ह्या AP चा एखादा मेंबर एखादी टर्म होऊ शकते का हे चेक करायचं. म्हणजे हे AP जर तुम्ही असं वाढवत गेला 5 8 11 14 परत हे वाढ केल्यानंतर 17 या पद्धतीने या AP मध्ये 92 येऊ शकतं का असा प्रश्न विचारला. म्हणजे साहजिकच आपण 92 हे Tn ने डिनोट करूया 92. सपोज n टर्म is 90. Tn च्या खाली Tn चा फॉर्म्युला लिहूया. therefore a plus n-1 into t 90. a फर्स्ट टर्म आहे 5 n-1 कॉमन डिफरन्स आहे 3. सिम्प्लिफाई करा 5 प्लस 3 मल्टीप्लाई केल्यानंतर 3n minus 3 is equal to 90. 5 minus 3 is 2 plus 3n is equal to 90. 3n is equal to 92 minus 2. 3n is 90. Therefore
n is 90 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर काय येतं 30 is a natural number. म्हणजे या AP मध्ये जर 92 असेल तर त्या 92 चा क्रमांक हा नॅचरल नंबर 30 आला आणि या n चा आन्सर जर नॅचरल नंबर आला तर तो मेंबर ती टर्म त्या AP चा मेंबर असू शकतो. म्हणून 92 चा समावेश ह्या AP मध्ये होऊ शकतो आणि 92 चा क्रमांक कितवा म्हणला तर तो किती येतो 30वा क्रमांक. लक्षात आलं. मग आता पुढचा प्रश्न यात विचारलेला आहे 61. मग 61 हे आपण TN च्या ठिकाणी ठेवलं तर n हे नॅचरल आहे का बघायचं. n ची व्हॅल्यू जर नॅचरल नंबर आले तर 61 मेंबर आहे and if n is not natural then 61 is not the member, not the term of this AP. Now Tn is equal to 61. By using the formula for Tn, a plus n minus 1 into d is equal to 61. Here a first term is 5 plus n minus 1 into 3 is equal to 61. n ची व्हॅल्यू चेक करायची आहे. 5 plus 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3n minus 3 is equal to 61. 5 minus 3 is 2 plus 3n 61. Therefore 3n is equal to 61 म्हणून 2 minus होईल and 3n 59. n is equal to 59 by 3. 59 ला 3 ने पूर्ण भाग जात नाही आणि याचा अर्थ n ची व्हॅल्यू ही नॅचरल नंबर येऊ शकत नाही आणि याचाच अर्थ काय होऊ शकतो 61 is not the number of this AP. या AP चा तो मेंबर होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे हे APC रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये सोडवायचे. बघा आता ह्या TN च्या ऍप्लिकेशन साठी जे एक्झाम्पल्स आहेत त्यातले आपण एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 3.2 त्यातला आता एक एक्झाम्पल आपण बघूया. शो दॅट द सिक्वेन्स 9 12 15 18 dot 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 is an AP. AP आहे का चेक करायचं. ठीक आहे. आता याच्याशी फॅमिलियर झालेल्या AP चेक करण्यासाठी फाइंड इट्स nth टर्म शोधायचं and after nth term you have to find out the 16th term. 16वी टर्म आपल्याला शोधायचे. 16th term that is T16 हे पण शोधायचं. तीन प्रश्न आहेत बघा. सुरुवातीला AP चेक करूया. AP चेक करण्यासाठी दिलेल्या सिक्वेन्स मध्ये नंबर T1 T2 T3 ने डिनोट करा. Here T1 is 9, T2 is 12, T3 is 15, T4 is 18, and so on. Find out the difference between two consecutive terms. T2 minus T1, 12 minus 9, 3. T3 minus T2, 15 minus 12, 3. T4 minus T3, 18 minus 15, which is 3. The difference between consecutive terms, any two consecutive terms, is constant 3. That is, the value of the T is 3. Hence, this sequence is an AP. API. API म्हटल्यानंतर आता यासाठी nth टर्म शोधायचा आहे. nth टर्म जनरल टर्म
nth टर्म tn शोधायचं. tn शोधायचं आहे म्हणजे आपल्याला येणारं आन्सर हे n च्या बाबतीत n मध्ये n चा समावेश असेल असं उत्तर येऊ शकतं. आणि टू फाइंड tn शोधण्यासाठी for this AP first term t1 आपण कशाने डिनोट करतो an सुद्धा आणि या फर्स्ट टर्मची व्हॅल्यू आहे 9. d हा कॉमन डिफरन्स इथंच आपण काढलेला का तो d आहे 3. tn चा फॉर्म्युला tn is equal to a plus n minus 1 into d. a ची किंमत 9 plus n minus 1 into 3. 9 plus 3n minus 3 3 ने मल्टीप्लाई केलं हे 3n 9 minus 3 9 म्हणून 3 minus केल्यानंतर हे 6 tn हा कोणत्याही टर्मला लागू होणारा फॉर्म्युला आहे. बघा तुम्ही जर यांच्या ठिकाणी 1 ठेवला तर पहिली टर्म येईल. यांच्या ठिकाणी 1 ठेवा 3 into 1 3 3 plus 6 is 9. यांच्या ठिकाणी 2 ठेवा 3 into 2 is 6 6 plus 6 is 12. यांच्या ठिकाणी 3 ठेवा 3 into 3 9 plus 6 is 15. कुठल्याही टर्मला हा फॉर्म्युला वापरू. तुम्हाला विचारल्यानंतर 16 टर्म d16 परत तोच फॉर्म्युला tn is equal to a plus n minus 1 into d. Now put n is equal to 16. आता याचा आन्सर न्यूमेरिकली कारण इथं नंबर दिलेला आहे इथं n होतं जनरल कुठल्याही टर्मला लागू पडणार आहे फॉर्म्युला होता. आता d16 सगळ्या स्किल्स आपल्याकडे माहित आहे a is 9 plus यांच्या ठिकाणी 16 minus 1 into d is 3. Simplify this 9 plus 16 मधून 8 minus झाल्यानंतर 15 into 3 9 plus हा प्रोडक्ट दाखवलं 15 into 3 45 आणि ऍडिशन केल्यानंतर 54 d16 is 54. अशा पद्धतीनं न्यूमेरिकल आन्सर हे तुम्हाला मिळू शकतं आणि जनरल टर्म विचारले तर तुमच्या उत्तरामध्ये येणार आहे किंवा डायरेक्ट तुम्ही याच्या यांच्या ठिकाणी जरी ठेवला n 16 टर्म तरी सुद्धा तुम्हाला 54च आन्सर येऊ शकतं. तर या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येतं. आता एक थोडंसं याच्यातला मोठा प्रश्न बघा की जो 4 मार्कावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. How many 2-digit numbers are divisible by 4? How many 2-digit numbers are divisible by 4? दोन अंकी संख्या किती आहे ज्या 4 ने पूर्ण भाग जातात. 4 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती असा प्रश्न विचारला. आता दोन अंकी संख्या किती आहे याची लिस्ट तुम्हाला माहित आहे. नंबर तुम्ही पहिलेपासून अभ्यास केले आहेत त्यामध्ये दोन अंकी संख्यांची सुरुवात सर्वात लहान दोन अंकी संख्या ही 10 आहे आणि सर्वात मोठी दोन अंकी संख्या 2 डिजिट नंबर ही 99. तरी 10 पासून 99 पर्यंतच्या संख्या आहेत त्यातल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या तुम्हाला मग 10 11 यांना काय 10 4 ने भाग जात नाही. मग 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठून सुरुवात झाले 12. त्याच्या पुढची संख्या तर 4 ने वाढवायचं 12 16 20 या पद्धतीने. आता शेवटी बघूया आपण 99 तर विषम संख्या 4 ने भाग जात नाही. 99 च्या पाठीमागे 98 आहे. 98 ला 4 ने भाग जातो का चेक करावंच लागेल आपल्याला. 4 ने 4 दोन्ही 8 एक उरलं 18 4 ने भाग जात नाही. 98 च्या पाठीमागे 97 विषम संख्या 4 ने भाग जात नाही. त्याच्या पाठीमागे 96 96 is the
is divisible by 4. Therefore, the two-digit numbers which are divisible by 4 are 12, 16, 20, and last two-digit number is 96. हे नंबर किती आहे हे आपल्याला बघावं लागेल. And of course, this is an AP आहे आणि ह्या AP ही n घटक. Therefore, here a first term T1 जो कि a ने डिनोट करतो फर्स्ट टर्म आहे 12. D हा कॉमन डिफरन्स येतो 4 आणि Tn हे आहे 96. म्हणजे एकूण नंबर किती आहे 96 चा क्रमांक कितवा त्यासाठी आपण Tn चा फॉर्म्युला वापरा. Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn च्या ठिकाणी 96. Tn हा क्रमांक एक टर्म आहे त्याचा क्रमांक शोधायचा आहे. 12 फर्स्ट टर्म प्लस n minus 1 into 4. 96 is equal to 12 plus 4n minus 4. 96 is equal to 12 minus 4 is 8. 8 इकडे आल्यानंतर मायनस होईल. Therefore 4n is equal to 88 and n is equal to 88 by 4 and n the value of n is 22. Means there are 22 terms, 22 numbers, two-digit numbers which are divisible by 4. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स या तुम्हाला TNC रिलेटेड असणारे या 3.2 मध्ये सोडवता येतात. आणखी जे एक्झाम्पल्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये जे तुम्हाला दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही या फॉर्म्युलेचा वापर करून सोडवू शकता. थोडंसं काठीने पातळी वाढवून आव्हानात्मक प्रश्न तयार करायचा असेल तर ह्याच एक्झाम्पल मध्ये अशा पद्धतीनं वर्किंग वाढवू शकता की हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स which gives remainder 1 when divisible by 4. म्हणजे 4 ने भागल्यानंतर एक पाठ उरणार आहे. अशा तुम्हाला डी लेवलच्या क्वेश्चन मध्ये वगैरे प्रश्न विचारू शकतात. तर तुम्ही त्यांची पहिल्यांदा लिस्ट करा. त्या लिस्टवरून फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स घेऊ शकता आणि Tn च्या फॉर्म्युल्यावरून n शोधू शकता. तर 3.2 मध्ये ज्या पद्धतीचे असे क्वेश्चन्स आहेत ते सोडवा, त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्या संदर्भात काय अडचणी असतील तर आपण पुढच्या पिरियड मध्ये ते डिस्कस